देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। नमस्ते, मी रिजवान पठाण, वार्ड नंबर 5 मधला रहिवासी। आमच्या येथील ड्रेनेज लाईनचं एक 8 दिवस झालं चॉकअप झालेली आहे आणि 4 चेंबर ब्लॉक झालेले आहेत। प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे। चेंबर मधलं घाण पाणी जिल्हा परिषद शाळा मुलींची शाळेत येथे साचत आहे। मुलांच्या आरोग्याशी धोका आहे, स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याशी धोका आहे। प्रशासनाला सांगूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे। तर प्रशासनाने त्यावर लवकरात लवकर त्याची सोय करावी। पाऊस झाल्यानंतर पूर्ण पाणी शाळेत जाणार आहे, मुलांच्या आरोग्यास धोका आहे। प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर काम करावे। नमस्कार, मी वार्ड क्रमांक 5 मधला रहिवासी आहे। मी सध्या इथं बघताय तुम्ही की एका आठवड्यात 4 वेळा हा चेंबर ब्लॉक म्हणजे लिकेज झालेला आहे आणि मी 4 वेळा हा प्रयत्न केलेला आहे लिकेज काढायचा, पण हा काही चेंबर निघत नाही। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये जनावरांची कुटी याच्यामध्ये अडकलेली आहे आणि इथून पाठीमागं 6 वेळा मी हे चेंबर काढलेला आहे, तरी तो ब्लॉकेज होत आहे। आणि ग्रामपंचायतला वारंवार सांगून सुद्धा हा चेंबर काय लिकेज निघत नाहीये आणि ह्या चेंबरचं पाणी आपल्या मुलींच्या शाळेमध्ये जात आहे, त्यामुळे त्या मुलींच्या आरोग्याला धोका होत आहे। आमच्या सर्व ग्रामस्थांची वार्ड नंबर 5 मधल्या विनंती आहे ग्रामपंचायतला की हा लवकरात लवकर आजच्या आज हा चेंबर दुरुस्त व्हावा।